कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा आजचा 9 ऑगस्टचा हा रोमॅन्टिक आणि तितकाच धमाकेदार भाग. अमृता नावाचं वादळ येता क्षणी यश कावेरी यांच्या जुळत चाललेल्या प्रेमाच्या नात्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. सुलक्षणांनी यश अमृताच्या लग्नाचा निर्णय ऐकवताच कावेरीने प्रेमाचा त्याग करून मोठ्या मनाने माघार जरी घेतली असली तरीसुद्धा यश खवळलाय. त्याच्या आणि कावेरीच्या नात्याबद्दल मला सगळे काही सत्यता सांगून यश कावेरीला मिळवणारच आहे. परंतु आता यश कावेरीला नक्की प्रपोज कसा करतोय, कावेरी अचानक निर्णय का बदलते आणि त्यातून सत्य सुलक्षणांना समजल्यानंतर त्यांचा नक्की काय निर्णय आहे पाहणार आहोत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. अमृताकडून आता प्रेमाची कबुलीच मिळालेली असते जणू. त्यामुळे सुलक्षणा इतक्या खुश असतात की आनंदाने गाणं गुणगुणतात. तेव्हा श्रीकांत विचारतात की माधवी आल्यापासून हल्ली रोजच गाणं गुणगुणताय तुम्ही. सुलक्षणा म्हणतात की हो, गाणं गुणगुणावंसं वाटतं की. त्यावर ते म्हणतात, मन जर खुश असेल ना तर आपसुकच गाणं ओठांवरती येतच. सुलक्षणा सांगतात की अगदी बरोबर बोललात तुम्ही. आता तर मी आणखीनच खुश असणार आहे, कारण मी जे ठरवलं होतं ते घडणारच अशी अजून एक खूण मिळाली आहे आपल्याला. माझी खात्री होतीच, अमृताला आपला यश आवडायला लागलाय, तिला आपल्या घरची सून व्हायचं आहे. त्या अगदी आनंदाने सांगतात बरं का की आपल्या यशला सुद्धा अमृता आवडते. मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये तिला पाहण्यासाठी लपून छपून आला होता तो. श्रीकांतला थोडंसं खटकतंच, यश असा नाही वागू शकत, त्यांची तेवढी खात्रीच आहे. तेव्हा ते सुलक्षणाला एक सल्ला देतात की मंडळी, हे तुम्हाला यशने सांगितलं का? सुलक्षणा म्हणतात की नाही, अमृताने स्वतः बघितलं. श्रीकांतच्या मनामध्ये थोडीशी भीती दाटून येते. सुलक्षणाला समजावतात की मंडळी, नक्की यशच्या मनात तेच चाललंय का? अमृता त्याला खरंच आवडते का? एकदा ही गोष्ट पडताळून बघा ना. काय आहे, एकदा तोंड पोळलंय आपलं म्हणून म्हणतोय. या दोघांनाही अशी भीती वाटणं, असा विचार मनात येणं स्वाभाविकच आहे, कारण उदयच्या बाबतीत जे घडलं त्याची पुनरावृत्ती नाही होऊ द्यायची. तेव्हा सुलक्षणा म्हणतात की अहो, ही गोष्ट खरंच माझ्या लक्षातच नाही आली, परंतु काळजी करू नका, उद्याच मी यशला विचारते आणि माझी खात्री आहे त्याचा होकारच असेल. एका गैरसमजामधून या गोष्टी किती वाढत चाललेत. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी कावेरीच्या प्रेमात वेडा झालेले यश खास तिच्यासाठी साडी घेऊन येतो. जणू काही ती त्यांच्या प्रेमाची खूणगाठच आहे. त्याने सोबतच एक चिठ्ठीही लिहिलेली असते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे कावेरी, आणि जर का तुझंही माझ्यावरती प्रेम असेल तर ही साडी नेसून ये, म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपल्या दोघांचीही मनं जुळली आहेत. त्याचा आनंद अक्षरशः गगनाला भिडतो. इतक्यातच कावेरी आंघोळ करून बाहेर येते आणि यशला आता कुठे पळावं तेच कळत नाही. तो तिथेच एका कर्टन मागे लपून बसतो आणि कावेरीकडे पाहतो. कावेरी ज्या वेळेस रूममध्ये येते नेमकं त्याच वेळेस यशची नजर तिच्यावरती पडते. यश अगदी खालपासून ते वरपर्यंत कावेरीला निहाळतो. कावेरी आरशावरतीच असलेली टिकली घेते आणि आपल्या कपाळी लावते. यशला राहवतच नाही. तो थोडंसं कर्टन बाजूला करतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. ते ओले केस, कपाळी लावलेली टिकली, कावेरीचं खुललेलं सौंदर्य अक्षरशः यशला घायाळ करून टाकतं. शेवटी त्याला राहवत नाही आणि तो पडदा उघडून बाहेर येतोच. बाहेर येता क्षणी कावेरी त्याच्याकडे पाहते. यशला अचानक समोर पाहून थोडीशी थबकते, लाजते. यश तिचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घट्ट पकडतो. दोघंही आपल्या प्रेमाच्या दुनियेतच हरवून जातात. कावेरी थोडीशी मागे मागे सरकत जाते आणि यशची पावलंही पुढेच जातात. शेवटी कावेरी भिंतीपाशी येते आणि थडकतेच. आत्ता कुठे पळणार? यशच्या तावडीतून तर सुटूच शकत नाही. तेव्हा यश प्रेमाने तिचे केसांची पट मागे सारतो आणि तिचं कौतुकच करतो. खूप छान दिसतेस तू आज. तिच्या कपाळी तो किसही करतो. परंतु हे सत्यात घडत नाही ना. यश परत एकदा हे सगळं स्वप्नातच बघतो. जेव्हा कावेरीचा आवाज येतो तो डचकतो.
कावेरीची नजर यशने ठेवलेलं गिफ्टवरती पडते. विचार करते की हे काय आहे. कावेरी त्या गिफ्टपाशी जाते आणि ते गिफ्ट जेव्हा उघडून पाहते, साडी असल्याचं कळताच इतकी खुश होऊन जाते. यशला खूप छान वाटतं की प्रत्यक्षात त्याने कावेरीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिलेला असतो. पण काय करणार, बिचाऱ्याच्या आनंदावरती दुसऱ्याच सेकंदाला विरजण पडतं. जेव्हा माची हाक त्याच्या कानी पडते, माचे हाक ऐकताच यश अशी काही भरधाव घेतो ना की सेकंदामध्ये तो तेथून गायब झाल्याचं कावेरीला सुद्धा कळू देत नाही. इतका जोराचा तेथून पळ काढतो. कावेरी स्वप्नामध्ये हरवते. कारण जेव्हा ती चिठ्ठी वाचते तेव्हा तिच्या लक्षात येतं की यशकडूनही प्रेमाचा सिग्नल आहे. कावेरी आपले डोळे घट्ट मिटून घेते. तेव्हा तिला एक गोड स्वप्न पडतं की यश हळूच येऊन तिच्या हातातली चिठ्ठी घेतो. तो थोडासा बाजूला जातो. कावेरी आणि त्याची खूप वेळ नजरानजरही होते. त्यानंतर यश स्वतः तिच्यासाठी आणलेलं ते गिफ्ट घेतो. तो ती साडी तिच्या खांद्यावरती टाकतो आणि ती चिठ्ठी तिच्या हातामध्ये सोपवतो. समोरच कावेरीचे हात आपल्या हातात हळूवार घेत तो तिच्या हातांनाही किस करतो. कावेरीच्या काळजाची धडधड वाढते. इतकी लाजून चूर होते. यश तिला आय लव्ह यू बोलतो आणि कावेरी जी स्वप्नामध्ये आहे ती आत्ता कुठे भानावर येते. आय लव्ह यू टू तीही बोलून टाकते. आपसुकच ते तिच्या तोंडून बाहेर पडतं. का? कारण ती सुद्धा यशच्या प्रेमात बुडाली. जेव्हा ते आपले डोळे उघडते तेव्हा इकडे तिकडे वळून पाहते की कोणी नाही तर आहे ना, आणि त्यानंतर स्वतःच हसून अगदी यशसारखं स्वतःच्या डोक्यात टपली मारून घेते. कावेरी प्रेमाने त्या साडीवरून हात फिरवते. त्यानंतर ती साडी उचलते, आरशासमोर जाते आणि आपल्या खांद्यावरती ती साडी टाकत विचार करते, यशने दिलेली साडी. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. प्रेमाने त्या साडीवरून हातही फिरवते. एकटीच हसायला काय लागते, लाजते. तिच्या आयुष्यामध्ये आलेले प्रेमाचे हे गोड क्षण ते आपलेसे करून घेते. इतकी खुश होते. प्रत्येक वेळेस यशने दिलेली साथ, तो प्रसंग तिला आठवत राहतो. माची अग्निपरीक्षा पूर्ण करताना यशनेच तिला साथ दिली होती. मंदारच्या तावडीतून यशनेच तिला वाचवलं होतं आणि कावेरीचं सत्य त्या चिठ्ठीमधून बाहेर पडणार तेव्हासुद्धा याच यशने तिला वाचवलं होतं. स्वतःला आरशामध्ये निहाळत खुळ्यागत हसायला लागते. तेव्हाच यशसुद्धा त्याच्या रूममधून बाहेर पडतो. कधी एकदा कावेरीच्या चेहऱ्याची रिॲक्शन बघतोय असं त्याला झालेलं असतं. एकटक कावेरीच्या रूमकडे पाहत यश कावेरीच्याच विचारामध्ये हरवून जातो. नेमकी तिथे विद्या येते आणि विद्याचं चांगलं लक्षात येतं की यशचा काय लपंडाव चालू आहे. मुद्दाम विद्या मोठ्याने खेकसते की भाऊजी यश चोराचा डचकतो. ती त्याला सांगते की भाऊजी चला ना, माझं थोडंसं काम आहे तुमच्याकडे. यश म्हणतो की नाही, मलाही काम आहे. आता तू पळ काढणार. विद्या ऐकतच नाही. भाऊजी इतका काय भाव खाता हो तुम्ही? म्हणलं ना माझं महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे, चला. आणि यशला जबरदस्ती ढकलत ती रूममध्ये घेऊनच जाते. यश सांगतो की वहिनी मला काम आहे म्हटलं ना मी. विद्या विचारते की भाऊजी एवढा का भाव खाताय? तुम्हाला माहिती आहे यांचा ना वाढदिवस येतोय. मला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. म्हणजे गिफ्टसाठी मी 2 कुर्ते बघितलेत, पण मला कळतच नाही आहे की नेमका दिवाळीला कोणता द्यायचा आणि वाढदिवसाला कोणता द्यायचा. तुम्हा पुरुषांना काय आवडतं ना, काहीच नेम नाही. जरा बघून सांगा ना मला. तेव्हा यश म्हणतो की अहो काहीही द्यावं पण मला जाऊ द्या. विद्या काही त्याचा पिच्छा सोडायलाच तयार नाही. यश इतका बेचैन होतो, सतत बाहेर डोकावतो आणि विद्या त्याच्याशी मुद्दाम वागते. ती सांगते की बघा ना भाऊजी, मी यांच्यासाठी घड्याळसुद्धा बघितले. यश आता ते घड्याळ बघतसुद्धा नाही. कधी एकदा त्याला कावेरीला पाहतो असं होतं आणि तो सांगतो की वा कसलं भारी हो, मी जातो आता. परत विद्या त्याचा हात पकडते, त्याला मागे ओढते. भाऊजी अहो कुठे जाताय तुम्ही आणि सतत बाहेर काय डोकावताय? कोणी वाट बघताय का? आता यशची चोरी विद्या पकडते. तेव्हा यश म्हणतो की चिकू चिकू रडतो वहिनी, मला जावं लागेल. आणि तो तसाच तेथून सटकतो. यशची बेचैनी, यशची तंद्री लागणं, एकट्यात हसणं. भाऊजी सगळं कळतंय हा मला. कावेरी वहिनी आणि यश भाऊजी, वा काय जोडी आहे. विद्या एकट्यातच बडबड करते
आणि त्यांच्या जोडीचं तितकंच कौतुकही करते, कारण तीही या जोडीची फॅनच आहे. कावेरीला पाहण्यासाठी यश इतका उत्सुक होतो. तो तिच्या रूमपाशी तरी जातो. त्याची नजर अचानक झोपाळ्याकडे वळते आणि त्याच्या लक्षात येतं की कावेरी तिथे आहे. आपसुकच त्याची पावलं तिच्याकडेच वळतात. एकटाच हसायला काय लागतो, एकटाच लाजायला काय लागतो. परंतु ज्याची भीती होती ना मित्रांनो, नेमकं तेच घडतं. यश आनंदाच्या भरात सांगून टाकतो की मला माहिती होतं, मला खात्री होती की तुझंही माझ्यावरती प्रेम आहे आणि म्हणूनच मी दिलेली ही साडी तू घातली. थँक गॉड, आज ही साडी तू नेसून आलीस. त्यामुळे मला कळतंय की तुझंही माझ्यावरती तितकंच प्रेम आहे. एका क्षणात यशच्या सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरलं जातं, कारण ज्यावेळेस कावेरीऐवजी अमृता त्याच्या समोर येऊन उभी ठाकते. यश जबरदस्त शॉकमध्ये. अमृता हसून त्याच्याकडे बघते. यश कावेरीच्या या जुळत चाललेल्या नात्यामध्ये अचानकच अमृता नावाचं वादळ मध्येच येऊन उभं ठाकतं आणि यश कावेरीच्या आनंदावरती विरजनच पडतं. यशला तर कळतच नसतं की ती साडी जर त्याने कावेरीला दिली होती तर ती साडी अमृता कशी काय नेसली. यश धक्क्याने तिच्याकडे पाहत राहतो. तिला विचारतो की तू? अमृताचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती यशला म्हणते की थँक्यू, आज तू मला या नात्याची खात्री करून दिलीत. इतक्यातच सुलक्षणा आणि कावेरी दोघीही रूम बाहेर पडतात. जेव्हा सुलक्षणा स्वतः यशला हाक मारतात त्याच वेळेस यश धक्क्याने मागे वळून पाहतो. सुलक्षणाच्या सोबत असलेल्या कावेरीवरून त्याची नजर हटतच नाही. तोचपर्यंत अमृता लाजून चूर होते आणि ती तिच्या रूममध्ये धावतच जाते. कावेरीसुद्धा तितक्यात धक्क्यात असते. यशही धक्क्याने तिच्याकडे पाहत असतो. जेव्हा कावेरी दबक्या पावलांनी यश जवळ येते त्याच वेळेस सुलक्षणा म्हणतात की किती गोड दिसते ना अमृता. तिच्या आनंदाला कोणाची नजर नको लागायला. थांबा, मी आलेच, असं सांगून त्या अमृताच्या मागे जातात. यश आणि कावेरी दोघेही तितकेच बेचैन. दोघांचीही तितकीच घुसमट होते. यशला कळत नाही की कावेरीने असं का केलं आणि कावेरी सत्य काही सांगू शकत नाही. दोघांच्याही डोळ्यांमध्ये अश्रू उभारतात. शॉकमध्ये असलेलं यश एकटक कावेरीकडे पाहत राहतो. त्याच्याही डोळ्यांमधून पाणी येतं. तेव्हा कावेरी तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहते आणि नक्की काय घडलं होतं ते आत्ता आपल्याला दाखवण्यात आलं आहे की कावेरीने अचानक यशवरती प्रेम असूनही का निर्णय बदलला असावा. कावेरी ज्यावेळेस यशने दिलेली साडी आपल्या खांद्यावरती टाकून स्वतःला आरशात निहाळत होती, नेमकं त्याच वेळेस सुलक्षणा तिथे हजर होतात. सुलक्षणा कावेरीला हाक मारतात. तेव्हा कावेरी घाबरते आणि ती साडी आपल्या हातात पाठीमागे लपवते. सुलक्षणा सांगतात की अगं माधवी जाते, तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट आण ना. कावेरी विचारते की हो, काय आणू, साडी की पर्स? सुलक्षणा सांगतात की पर्स घेऊन ये, तिच्यासाठी आवडेल तिला. त्याच आनंदाने कावेरी विचारते की आणि अमृतासाठी? तेव्हा मात्र सुलक्षणा खूप मोठा बॉम्ब फोडतात, ज्याचा घाव कावेरीच्या काळजावरती इतका खोलवर बसतो की तिने कधी कल्पनाही केली नव्हती. सुलक्षणा सांगतात की अगं अमृता जाणारच नाहीये, ती तर इथे राहणार आहे. माधवीचं म्हणे काहीतरी 2-3 दिवस काम आहे, ती संपून आली की मग आपण लग्नाच्या तयारीला सुरुवात करूयात. कावेरी खुश होऊन विचारते की लग्नाची तयारी? कोणाच्या लग्नाची तयारी? सुलक्षणाच्या तोंडून ज्यावेळेस मोठा गौप्यस्फोट होतो की यश आणि अमृताच्या लग्नाची तयारी, कावेरीच्या आनंदावरती विरजनच पडतं. आपसुकच यशने गिफ्ट केलेली साडी तिच्या हातून खालती पडते. कावेरी मनातूनच कोलमडते. नियतीने कावेरीवरती असा काही घाव घातलेला असतो की खाडकन तिचे डोळे उघडून ज्या जगात ती वावरत होती ना, ते जग बहुतेक तिच्यासाठी नाहीच आहे काय की, असा विचार मनात येत ती त्या खोट्या जगातून बाहेर पडते. कावेरीचा पडलेला चेहरा पाहून त्या विचारतात की काय झालं, या बातमीचा तुला काय एवढा मोठा धक्का बसला? कावेरीच्या तोंडून शब्दच फुटत नाही, नुसत्या काळजाची धडधड वाढते, डोळ्यातून पाणी येतं. सुलक्षणा तिच्यापासून आपलं तोंड फिरवतात आणि म्हणतात, तिच्यावरती गंभीर आरोपच करतात, ज्याची की झळ अजूनही तिला बसते, ती भोगते.
काऊच्या वाटणीची शिक्षा. तुझ्यामुळे माझ्या उदयने साधनाशी सोडून तुझ्याशी लग्न केलं आणि तो धक्का बिचारा त्या मुलीला सहनच नाही झाला. तिने आत्महत्या केली आणि अपराधीपणाची पोच आयुष्यभर माझ्या मनात धुमसत राहील. सुलक्षणाच्या तोंडून एक एक करत कावेरीला गोष्टी समजत जातात आणि आत्ता कुठे तिला सत्याची जाणीव होते. म्हणूनच मी आणि माधवीने त्याचं मला प्रायश्चित्त घ्यायचं आहे यासाठी यश आणि अमृताचं लग्न ठरवलं आहे. आणि मला खात्री आहे माझा यश माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. त्याने मला स्वतः शब्द दिलाय की तो मी पसंत करेल त्याच मुलीशी लग्न करणार. हा धक्का कावेरीला सहन होण्यापलीकडचाच असतो. तिच्या अंगाचा थरकाप उडतो. आजपर्यंत ज्या खोट्या प्रेमाच्या दुनियेत ती वावरत होती तिचं ते अचानक स्वप्न भंगतं. जरी कावेरीचं प्रेम खरं असलं तरीसुद्धा ती खरी कावेरी नाही आहे हे सत्य तरी बदलूच शकत नाही. आणि कावेरीला माझा यशवरचा विश्वास तोडायचा नाही आहे. त्या मायलेकरांना वेगळं करायचंच नाही आहे. त्याचमुळे कावेरीने काळजावरती दगड ठेवून इतका मोठा निर्णय घेतला की स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला. आजवर सुलक्षणांना त्यांच्यासाठी जशी सून हवी अगदी तशीच सून मिळाल्याचं सांगतात त्या. अमृताचं तोंड भरून कौतुक करतात. त्यांच्या त्या अपेक्षामध्ये कावेरी कुठेच बसत नाही असं तिच्या मनाला वाटतं. अमृताच या घराची सून शोभेल. एक उत्तम गृहिणी आहे ती. माझ्या घराला असंच कायम एकत्र बांधून ठेवेल. एवढं सगळं बोलून सुलक्षणा जेव्हा मागे वळतात तेव्हा रागाच्या भरामध्ये कावेरीला बोलतात, तुझ्याशी लग्न करून माझ्या उदयने मला मान खाली घालायला लावली, परंतु माझा यश असं कधीच नाही वागणार. माझा विश्वास आहे त्याच्यावरती. कावेरी इतका वेळ जी नजर चोरून उभी असते. सुलक्षणांनी असं बोलता क्षणी धक्क्याने त्यांच्याकडे ती पाहतच राहते. त्यांच्या आनंदावरती विरजन तिला टाकायचं नसतं. सुलक्षणा तर तेथून निघून जातात, परंतु कावेरी आधीचीच इतकी हादरलेली तिचा जीव तिळतिळ तुटतो. स्वाभाविकच आहे. कावेरी यशच्या प्रेमामध्ये इतकी बुडाली होती की हा धक्का खरोखरचा सहन होण्यापलीकडचाच आहे. तिच्या हातात यशची जी चिठ्ठी आहे ती चुरगाळते आणि तिथेच खूप खळाखळा रडायला लागते. यशसोबत घरात पहिलं पाऊल टाकलं. त्यानंतर यशची तिने मैत्री केली. फ्रेंडशिप डे सुद्धा त्यांनी साजरा केला होता. त्या सगळ्या गोष्टी तिला उलट्या घडल्यासारख्या दिसतात आणि फक्त तिच्या नजरेसमोर उभा राहतो तो म्हणजे अमृता आणि यशचा चेहरा. ज्यावेळेस अमृता पहिल्यांदा यशला भेटली होती आणि याच एका कारणासाठी कावेरी आपल्या प्रेमाचा त्याग करून मनाचा मोठेपणा दाखवत त्या विश्वातून बाहेर पडायचं ठरवते. कारण तिचं मन फक्त तिला हेच सांगतं की हे विश्व तिच्यासाठी बनलेलंच नाही आहे. खूप सारे नको ते विचार तिला भेडसावतात. तिरक्या नजरेने यशकडे ती पाहतच राहते. बिचारा यश इतका बेचैन होतो, इतका कासावीस होतो कावेरीसाठी. यशला कावेरीला जाब विचारायचा असतो की का वागली ती त्याच्याशी तसं. आणि जेव्हा तो आपली पावलं पुढे टाकतो कावेरी परके असल्याची जाणीव करून देत तेथून निघूनच जाते की. यशला परत धक्का बसतो, परंतु यश शांत बसणाऱ्यातला नाही आहे. तोही तिचा पाठलाग करतो. गार्डनमध्ये जाता क्षणी कावेरी त्याच्यापासून नजर चोरून पळणार यश नाही जाऊ देत तिला. तो तिचा हात पकडतो, तिला थांबवतो, तिला विचारतो, कावेरी माझं तुझ्यावरती प्रेम आहे. मी दिलेली साडी तू का नाही नेसलीस? मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. आणि तुझं? कावेरीच्या डोळ्यात आलेले अश्रूच यशला खूप काही सांगून जातात, पण त्याला तिच्या तोंडून ऐकायचं असतं. काय असेल कावेरीचा निर्णय? होकार देईल? कसं वळण घेईल यांचं हे नातं? बघणार तर आहोतच. भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. मला सगळं खरं सांगण्यासाठी यश जेव्हा रूममध्ये येणार त्याच वेळेस माचं बोलणं त्याच्या कानी पडतं. माधवी विचारतात की उदयच्या वेळी जे झालं ते जर परत घडलं तर, भूतकाळाची पुनरावृत्ती झाली तर? तेव्हा सुलक्षणा भयानक निर्णय सांगतात की तर त्या दिवशी माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. यश हादरतोच. त्यानंतर सुलक्षणा स्वतः अमृताचा मानपान करतात. देवीच्या समोरच तिची ओटी भरतात आणि विद्या कावेरी
दोघींना सुद्धा भरायला सांगतात. कावेरीचे हात थरथरतात. ज्या वेळेस ती ओटी भरायला लागते ती लटालटा कापते. यशला त्या सगळ्या गोष्टीची जाणीव होते. एकीकडे माचा आनंद आणि दुसरीकडे कावेरीचं प्रेम. मधल्यामध्ये यश अडकलाय, परंतु यातून मार्ग तो कसा काढेल? कावेरीला मिळवेल का? अर्थात मिळवणार तर आहेच, परंतु माझं मन तो कसं वळवेल? येणाऱ्या भागात पाहायला मनोरंजक